तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभूतांना विधान परिषदेमध्ये संधी नाही। पराभूत झालेल्यांना संधी न देण्याचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय। लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्यांसाठी हा मोठा धक्का आहे। संघटनेमध्ये काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना भाजप संधी देणार आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिली आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्यांना विधान परिषदेमध्ये संधी शोधणाऱ्यांना हा मोठा धक्का आहे। जे लोक लोकांमधून निवडून येत नाही त्यांचं मागच्या दारानं राजकीय पुनर्वसन करणं योग्य नाही असं वक्तव्य भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेलं आहे। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या संदर्भातले अधिकचे तपशील शिवाजी यांच्याकडून। शिवाजी, विक्रांत, खरं तर ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या मोठ्या मोठ्या नेत्यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांनी स्वतःचा मतदारसंघ बांधला नाही, केंद्राच्या योजना त्यांच्यापर्यंत घेऊ शकले नाही। त्यामुळं कितीही मोठे असले तरी ज्यांचा आपल्या मतदारसंघावरती पकड नाही तो नेता मोठा नाही असं भाजपचे श्रेष्ठी मानतात। आणि त्यामुळंच जर आपण पाहिलं तर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवरती घेताना केंद्रातील अनेक नेत्यांनी विरोध केला होता। मात्र देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन त्यांना आमदारकी दिली, त्यानंतर त्यांना परिषदेवर देखील घेण्यात आलं। तशाच पद्धतीने आता अनेक नेते आहेत की ज्यांना असं वाटतंय की आपलं राजकीय पुनर्वसन व्हावं आणि त्यांना परिषदेवरती घेतलं जावं। त्यासाठी अनेक नेते सातत्यानं प्रयत्न करतानाही दिसतात। मात्र जातीय समीकरण आणि नवीन नेतृत्वाला संधी या सगळ्या गोष्टी व्हाव्यात आणि या दृष्टिकोनातून आता परिषदेवरती त्याच लोकांना संधी दिली जाईल। एक तर दुसऱ्या पक्षातून आलेले आहेत किंवा नवीन नेतृत्व ज्यांना पक्षामध्ये भवितव्य आहे आणि युतीच्या समीकरणामध्ये त्यांचं तिकीट कापलं येईल। जसं की प्रज्ञा सातव आहेत किंवा विवेक कोले आहेत, असे नेते की ज्यांना राजकीय भवितव्य त्यांचं चांगलं आहे, पक्षाला त्याचा फायदा होऊ शकतो। अशा लोकांना या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते किंवा त्यांची लॉटरी लागू शकते। मात्र जे बाकीचे आहेत जे पक्षामध्ये आहेत त्यांना स्वतःचा मतदारसंघ बांधता आला नाही, त्यांचा पराभव झाला, भले किती मोठे नेते असो त्यांना संधी दिली जाऊ नये असा भाजपच्या श्रेष्ठींचा दंडक आहे। खरं शिवाजी, त्यामुळे कोणाला संधी मिळणार नाही हे चित्र स्पष्ट झालेलं आहे। मात्र ज्या नावांची चर्चा आहे त्या नावांपैकी, अर्थात तुम्ही सांगितल्याप्रमाणे पक्षासाठी काम करणारे नवीन चेहरे, तरुण चेहरे, यांच्यापैकी नेमकी कोणाला संधी दिली जाते का, मग भाजप पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरता अनपेक्षित नावं समोर येतात, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।